आले. अरे तिला काय बाबा, आज माझ्या इंटरनेटच्या सायन्स प्रोजेक्टमध्ये आपल्याला मार्क मिळाले. छान छान. बाबा, प्रोजेक्टमध्ये अजून काय लिहायचं? आत्ता नाही सांगत, थोड्याने सांगतो. जा. नवीन मोबाईल हो, तुझा कॉलेजला जाणार ना. आणि गाडी कधी? गाडी घेऊ ना आपण. अरे आपला कसला प्रोजेक्ट दिलाय कॉलेजमध्ये? अरे तो नाही का कुठला विषय आपला तो बायोलॉजी, गुगल वर सर्च कर ना. हे तुम्हाला एवढं पण माहिती नाही का रे? ए वय इकडे इकडे इकडे. पहिला कवळी काढी करू कर ओपन. कर ओपन कर. ए काय पण काय बघताय रे? ए नाही, ते म्हणजे खरंच आहे. प्लीज काय पण नका बघू. काय 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 दाखव 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 मला. अरे इथली पार्टी तर झाली, आता आपण पब मध्ये जायचं का पार्टीला? हो चला चला पब मध्ये जाऊ. हा मी पण ऐकलंय पब मध्ये खूप मजा असते. जायचं का रे? ये जायचं का? देर किस बात की? चलो लेट्स गो. गाईज आपली पार्टी तर ठरली, पण हा तुम्ही दोघे वेळेवर यायचा. हो चालेल, पण जास्त वेळ नाही. जास्त वेळ? अरे यांचं 7च्या आत घरात का काय? अर्षद काय म्हणतोय? अर्षद एकदम काय कॉलेजला त्याचं जाऊन आलं का नाही? सोसायटीच्या मुलामध्ये राहून गेली तो बिघडून जाईल ह्याची काळजी जास्त वाटते. नाही हो, तुम्हाला तसा काय अनुभव आला का? नाही नाही, तू काय उद्धटपणाने माझ्याशी काय वागलेला नाही. मग तुम्ही असं का म्हणताय? थोडंसं स्पष्टच बोलतो, राग मानून घेऊ नका. नाही नाही, बोला ना. जर तो चुकला असेल तर चुकीच्या ह्याला शिक्षा त्याला मी देणारच.
छे रे, चूक त्याची नाही, त्याचा वयाचाच दोष आहे. अरे तुमच्या घरी कोणी नसताना 5-6 मुली येतात एकत्र आणि गोंधळ करत असतात. गाणे चालले, गाणे चालले, काय एक दिवस ठीक आहे, पण रोजचा जे कार्यक्रम खाणं पिणं सिगरेट सगळंच चाललं असेल आतमध्ये. आता तो काही लहान राहिलेला नाही आहे. तो आपल्या वयाप्रमाणे आत्ताच वयात जी काही मजा करता येईल तो ती करणार आहे. आणि हर्षदचा पूर्ण विश्वास माझ्यावर पण आहे आणि माझा पण त्याच्यावर आहे. तो काही चुकीचं करेल असं मला काही वाटत नाही. त्याच्या नशिबाने सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, तर थोडंसं चालणारच की. अरे पण त्याच्या वागणुकीवरून बरेच काही मला कळून येते. थोडा वेळ तू त्याला देत जा, त्याच्याशी थोडं बोलत जा, जेणेकरून तो एकटा पडणार नाही. अरे वडील म्हणून नाही, पण मित्र म्हणून त्याच्याशी गप्पा मारत जा. हाताबाहेर जाण्याअगोदरच आपल्याला उपाय करता येईल. आपण थोडंच त्याच्या पाठीमागं फिरू शकणार आहे. अहो आम्ही दोघं नवरा बायको, आमचा जॉब सांभाळणार का त्याच्या पाठीमागं फिरत बसणार? आणि एकुलता एकच आहे तो, जे काही मजा करायची आहे तो तेच करणार आहे, तोच उपभोग घेणार आहे त्याचा सगळ्याचा. आणि अधूनमधून तुम्ही लक्ष ठेवायला आहातच की. हो, पण आपल्या मुलांना आपणच जास्त समजून घेऊ शकतो. मला आता मला जायला पाहिजे, खूप उशीर झाला. उद्या परत ड्युटीला हजर व्हायचं आहे. येऊ मी. हॅलो महेश, उद्या पार्टीला यायचं आहे का? सगळी सोय झालेली आहे. हा त्यांना पण घेऊन ये. काही नाही, काही कारण चालणार नाही. यायचं आहे म्हणजे यायचं, कोणी डिच्ची द्यायची नाही. आणि हे बघ, हां आपलं सगळं सामान घेऊन ये बरं का. हां जे सगळं ठरलं होतं ना ते सगळं घेऊन ये, काही विसरू नको. हो हां ये बरं, चल ठेव का, बाय. हे होता. अरे सगळ्यांना सांगितलं आहे ना सगळं, सगळी सोय झालेली आपली. तुम्ही सगळं या, सगळ्यांना सगळ्यांना सांगा, पण वेळेवर या सगळं. घेऊन ये सगळ्यांना येताना. हो भेटूया ना मग आपण, ठरलेला टाईम असतं ना तिकडं भेटूया आपण. हो चल ठेवू का.
चल 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 नाही म्हणते काय, तिचा व्हिडिओ काढू आणि यूट्यूबवर टाकू. घे रे, काय आहे ट्रकचे धंदे? हा? या. या सगळं. चल, इकडे. चल लवकर. चल. त्यांच्या घरच्यांना बोलून घ्या आणि सगळ्यांना स्टेशनवर टाका गाडी. चल चल आला. चला नाव सांग रे. वैभव साहेब. तुझं ते शिकवलं काय बाबा घरी? हा बघाडी यांचे नाव फक्त लिहून घ्या, घरच्यांना बोलून घ्यायचे सगळ्यांचे. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता हे न्यायालय कलम 1860 अन्वये सामाजिक संकेतस्थळांचा गैरवापर आणि अश्लील चित्रफित बाळगणे आणि बालवयात रेव पार्टीसारख्या पार्ट्यांचे आयोजन करणे या गुन्ह्याखाली आरोपी हर्षद जोशी आणि त्याच्या साथीदारांना 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावत आहे. पण आरोपीचे वय लक्षात घेता त्यांना बाल सुधारगृहात पाठवायचा आदेश देत आहे.